नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, कसं आहे, कॉन्सन्ट्रेशन करायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी डोळे मिटून कॉन्सन्ट्रेशन करतं, कोणी स्तोत्र म्हणून कॉन्सन्ट्रेशन करतं, कोणी ओम असं म्हणून कॉन्सन्ट्रेशन करतं. पण ह्या पद्धतीपैकी कुठली पद्धत मी अवलंबली ना की मला झोप येते. म्हणजे ओम हे जे वेव्स तयार होत होतात, हळूहळू 5 मिनिटांनी झोपतो. बायकोने मला किती वेळा धक्के मारून उठवले. त्यामुळे मी माझी पद्धतच बदलून टाकली. मी काय करतो, कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल ना तर मला जो पदार्थ आवडतो ना तो मी डोळ्यासमोर आणतो. मग त्या पदार्थाचा रंग, त्याचा वास, त्याची चव, कॉन्सन्ट्रेशन झालंच पाहिजे. माझी ही पद्धत आहे लहानपणापासून. लहानपणापासून कुठलीही गोष्ट करायची असेल ना कॉन्सन्ट्रेशनने. आता सुद्धा खवय्ये कसं कॉन्सन्ट्रेशन करतो आता. आणि कॉन्सन्ट्रेशन कुठलीही मेहनतीचं काम, म्हणजे मानसिक मेहनत असो, शारीरिक मेहनत असो, आता सुद्धा मी कॉन्सन्ट्रेशन हा शब्द बोलल्यावर मला इतकी भूक लागते ना. आणि हीच भूक शमवण्यासाठी मिसेस पंडितांनी इथे आमंत्रण दिलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपण कुठे राहता? मी डहाणूकरवाडी, कांदिवली. बरं, किती वर्ष राहता तिथे? जवळजवळ 19 वर्ष होत आली आम्हाला. 19 वर्ष. तुम्ही मूळच्या कुठल्या? पण मी गोरेगाव वेस्टला. गोरेगाव वेस्ट, सिद्धार्थनगर. आणि म्हणजे सगळं शाळा, बालपण सगळं तिथेच. आणि शाळा कुठली तुमची? आदर्श विद्यालय. आदर्श विद्यालय. शाळेत कधी तुम्ही तुमचे खेळात कुठलं प्रावीण्य? खेळात नाही. मग खेळात नाही. प्रावीण्य कशात, म्हणजे आवड कशात होती? आवड अशी मला कुकिंग. तेच म्हटलं. गणित बिणित तुम्ही बोलता की काय म्हटलं? गणित वगैरे नाही. गणित वगैरे नाही ना, कुकिंग. म्हणजे तेव्हापासून तुम्हाला कुकिंगची आवड आहे. पण सध्या कोण कोण आहे घरी? माझा नवरा विनय आणि मुलगी मेधा आणि सासू सासरे. बरं. हे विनय काय करतात? डॉक्टर आहेत ते. बरं. आणि मुलगी? ती सेकंड इयर इंजिनिअरिंग. बरं. तुम्ही व्यवसाय काय करता? मी आता म्हणजे आता सध्या हाऊसवाईफ आहे. आणि माझी मुलगी आता सेकंड इयर इंजिनिअरिंग, त्यामुळे मला निवांत वेळ मिळतो. त्यामुळे आता मी हे कुकिंगचं करते. आणि वारली पेंटिंग आणि बाकीचं मला आवड आहे, फ्लॉवर मेकिंग वगैरे. ओके. व्हरायटी तुम्ही ऑप्शन्स ओपन ठेवलेले आहेत. ओके. ऑप्शन्स ओपन ठेवले. ह्याच्यावर मला आठवलं, मी सुद्धा ऑप्शन्स खूप ओपन ठेवलेले असतात खाण्याच्या बाबतीत. मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असे नखरे नाहीत. तर आज बघूया मिसेस पंडित आपल्याला काय खायला घालतात. आपण किचनकडे जाऊया. या. आमच्या खव्याने तुम्ही आज काय दाखवणार आहात? मी भरली केळी. भरली केळी. ओके. रताळ्याची नेवरी आणि हे तवसळी. बरं, आपण पहिल्यांदा काय बघतोय? भरली केळी. भरली केळी. साहित्य सांगता मला काय काय? राजिळी केळी, तूप, खोबरं, साखर, दालचिनी, लवंग, मीठ, कोथिंबीर, मिरची, आलं, लिंबू. आणि ह्याच्यात हे काय केलं? ही चटणी केली आहे. म्हणजे खोबरं, आलं, कोथिंबीर, मिरची आणि लिंबू. तुम्ही लिंबू घाला किंवा चिंच, काही डिपेंड्स. जे अवेलेबल आहे. हो. आणि मीठ. आणि आपण ह्याच्यात घातलं. हो. आणि व्हेरिएशन म्हणून समजा कोथिंबीर घालायची नसली तर खोबरं, लाल मिरची, धणे, जिरं हे सुद्धा घालू शकता. हे कॉम्बिनेशन. ओके. आणि साखर वरून घालायची. ओके. ठीक आहे. म्हणजे साहित्य लक्षात आलेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. हे सोलायची. अच्छा, उघडायचं का? आपण एकच उघडूया ना. हे नंतर मला खायला होईल. बऱ्याच दिवसात मी ते हे खाल्लेलं नाहीये. काय केळ्याचं शिखरण. चालेल मला हे केळं. ओके. मला हे एवढे तुकडे करायचे. एवढे मोठे एवढे. आणि ह्याच्यात हे असे मध्ये चीर पाडायची. आणि ह्याच्यात ही चटणी भरायची. तोपर्यंत तूप थोडं घालावं लागणार. तूप घालू. ही चटणी भरायची याच्यात. ओके. तुमची मूळ गाव कुठलं? म्हणजे गोवा. गोवातून गोरेगावातून कांदिवली. हो. आता हे काय तुपात टाकायचं का? हो. दालचिनी आणि लवंग फोडणीला घाला. आणि 4 लवंगा. समजा मी 4.5 घातले तर काय होईल? काहीच हरकत नाही. ओके.
हे थोडक्यात ह्याचा वास ह्याला लागला. हो. आणि आता हे असं रचून ठेवायचं. त्याच्यावर झाकण ठेवायचं. आणि साखर आपल्याला कधी टाकायची ह्याच्यावर? साखर आपण परतू ना ते, हा. मग एकदा परतलं की मग साखर घालायची. बर बर. आणि हे नुसतंच खायचं का कशाबरोबर नुसतं खायचं. म्हणजे नाश्त्याला वगैरे हे हो. वेगळा पदार्थ. ह्याची काय परिस्थिती आहे? आता झालं. आता हे बघा, हे बघा असं ब्राउनिश कलर आला. ब्राउनिश कलर एकदा झाकण घातलं ना की नंतर साखर घालायची. आता साखर घालायची. आता साखर डायरेक्ट ह्याच्यातच घालायची? हो. किती हो? आपल्याला किती गोड लागेल असं. आता 4 तुकडे आहेत ना, साधारण 2 चमचे. म्हणजे कॅरेमल सारखं होणार ते, म्हणून. करेक्ट. बस 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 बस. मी म्हणजे जरा अतिच गोड करतोय. तर हे झाकण ठेवायचं. दोन्ही बाजूने असा गोल्डन ब्राउनिश कलर आला पाहिजे की झालं. मग खायला सुरुवात करा. हो. बस. मग काय तुम्ही काय आता लाल बिल कलर याची वाट बघू नका. तुम्ही लिहायलाच घ्या. निळ्या पेनाने लिहायला घ्या की ब्लॅक पेनने लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. भरली राजळी केळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: राजळी केळी, तूप, ओलं खोबरं, दालचिनी, लवंग, मीठ, लिंबाचा रस आणि हिरवी चटणी. कृती: ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, आलं आणि मीठ एकत्र वाटून चटणी तयार करावी. राजळ्या केळाचे उभे काप करून मधून चीर पाडून त्यामध्ये हिरवी चटणी घालावी. पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये लवंग, दालचिनीची फोडणी करावी. त्यावर भरली केळी घालून वाफवून घ्यावी. वरून साखर घालून एक वाफ काढून डिश सर्व्ह करावी.